नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निवडणुकीचा दिवस होता आणि आज वार्ड नंबर 4, 5, 6 इथे मतदान सुरू असताना बोगस मतदान टाकण्यात आले आणि ज्यावेळी बोगस मतदान टाकायसाठी तिथे ते बोगस मतदान आले तेव्हा प्रतिनिधींनी टिकेस बोपचे प्रतिनिधी यांनी ऑब्जेक्शन घेतले की हे मतदार या गावातील नाही आहेत आणि त्यांना त्यावेळी तिथे जे प्रेसिडिंग ऑफिसर होते त्यांनी थांबवून ठेवलं आणि त्यांना विचारलं कुठे राहता. त्यांनी प्रामाणिकपणे त्या मतदारांनी कबूल केलं की आम्ही गावात राहत नाही, आम्ही बाहेर राहतो. बाहेरून आणलेले मतदार होते ते, कोणी वाडीचे होते, कोणी एमपीतील होते, तर आम्ही बाहेर राहतो हे त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं. परंतु थोड्याच वेळात तिथे बाल्या बोरकर माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी नागपूर हे तिथे सीओला घेऊन आले आणि त्यांच्यासोबत सीओ इलेक्शन ऑफिसर हे लोक आले आणि सीओनी सांगितलं की त्यांना मतदान करू द्या आणि कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी न करता त्यांचे इतर ID कार्ड न बघता काही न बघता त्यांना मतदान करू दिले. आणि हे जेव्हा माहिती झालं तेव्हा उमेदवार संतप्त झाले. तिथे फक्त भारतीय जनता पार्टीचे ते बोगस मतदान होते आणि भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त जे इतर उमेदवार आहेत, काँग्रेस पक्षाचे उमेदवार, शिवसेनेच्या उमेदवार, त्याच्यानंतर अपक्ष उमेदवार ज्या पहिले भारतीय जनता पार्टीच्याच होत्या परंतु आता अपक्ष लढलेले आहेत, हे सगळे उमेदवार म्हणजे इतर 4ही उमेदवार हे या बोगस मतदानाच्या विरोधात होते. कारण सगळ्यांना माहिती होतं की बोगस मतदान आहेत. परंतु त्यांनी अनेकदा तक्रारी करून त्यांनी ऐकलं नाही. मग शेवटी सगळे म्हणजे मतदार जे आहेत ते गोळा झाले, एकत्रितपणे गोळा झाले आणि त्या सर्व मतदारांनी या गोष्टीचा निषेध केला आणि तक्रारी केल्या. अशा प्रकारे बिडगाव नगरपंचायतमध्ये एकच गोष्ट नाही तर वार्ड नंबर 8 मध्ये सायरा बानो या व्यक्तीचं मतदान एक बुरखाधारी लेडीज आली आणि तिने मतदान करून चालली गेली. त्यानंतर जेव्हा सायरा बानो मतदान करायला गेली तेव्हा तिला लक्षात आलं की तिच्या नावावर ऑलरेडी कोणीतरी मतदान केलं होतं. असंच वार्ड नंबर 14 मध्ये घडलं, आवास योजनेमध्ये जे बूथ आहे ते. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी बोगस मतदान टाकण्याचा पूर्ण प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला. भारतीय जनता पार्टीला हे माहिती होतं की बिडगाव नगरपंचायतची जी निवडणूक आहे ती काँग्रेस पार्टी ही निवडणूक जिंकत आहे आणि भारतीय जनता पार्टी हारत आहे आणि अशा वेळी त्यांना जिंकण्यासाठी बोगस मतदानाचा आधार घ्यावा लागला. यापूर्वी अनेक वेळा आम्ही तहसीलदारांना तक्रारी केल्या, लेखी तक्रारी केल्या, 7 नंबरचा फॉर्म भरून दिला की बिडगाव नगरपंचायत अंतर्गत याद्या शुद्धीकरण करण्याची गरज आहे, परंतु अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही. प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्यावेळी पण तक्रारी घेण्यात आल्या. तक्रारी घेतल्या, त्या तक्रारीचे निवारण म्हणजे आम्हाला बोलावण्यात आलं, तक्रारी ऐकून घेण्यात आल्या, परंतु त्याच्यामध्येही अनेक घोळ केलेला आहे. म्हणजे याद्या अंतर्गत वार्डा अंतर्गतही याद्यांचा घोळ केला आणि बाहेरूनही अनेक मतदान टाकून ही निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आणि हे संविधानाच्या विरोधी आहे, लोकशाहीच्या विरोधी आहे. बिडगाव नगरपंचायतचे जे मतदार आहेत बंधू आणि भगिनी त्यांच्या देखील भाजपाची ही चाल लक्षात आलेली आहे. परंतु आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर कोणी शांत बसणार नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आता समोर तुमचं काय पाऊल उचलणार आहे? याच्या इलेक्शन